पवार फॅमिली. का पवार फॅमिलीच्या विरोधामध्ये मी नेहमी बोलतो? का बोलता काय मला सांगा. एका कुटुंबात मला असं कळलं की पवार फॅमिलीवर बोलल्यानंतर खूप बातम्यांमध्ये हेडिंग बनते आणि माणूस नेता बनतो, अशा प्रकारची एक मांडणी केली जाते, म्हणून तुम्ही पवारांवर हो, टीका करता का? बोलतो ना. हां. पवार सत्तेच्या बाहेर कधी थांबले सांगू शकता मला? हम्म. समाजवाद्यांची सत्ता आली, पवार सत्तेमध्ये. काँग्रेसवाल्यांची सत्ता आली, पवार सत्तेमध्ये. शिवसेना भाजपवाल्यांची सत्ता आली, ताटातलं सांडलं वाटीत, वाटीतलं सांडलं ताटात. मला नाही जाता येत, दादा तुझा. उद्धव ठाकरेंची सत्ता आली, पवार सत्तेमध्ये. पवार सत्तेच्या बाहेर होते कधी? पवारांनी मतं कुणाची घेतली? पवारांच्या राष्ट्रवादीचा एक मतदारसंघ सांगा की ज्या मतदारसंघामध्ये आमच्या ओबीसी विजयंतीचं मतदान नाही. हम्म. अरे बेस वोटर आम्ही होतो ना पवारांचा. या पवारांनी काँग्रेस बरोबर बगावत करून एक मिनिट. त्यात पवारांनी तुम्हाला मंडल आयोग लागू करून दिला ना. अरे काय सांगताय विलासजी, मला एक सांगा विलासजी. हा. 9 जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाकून मंडल आयोग देशभरामध्ये इम्प्लिमेंट झाला. योगानं त्यावेळी शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्या इम्प्लिमेंटेशनवरती सही झाली. हा योगायोग. आता पुढचं. अरे ऐका ना मला सांगा ना, मला कम्प्लीट करू द्या ना. बिहारमध्ये लागू नाही झाला? सगळ्यात पहिल्यांदा कुठे लागू? पहिल्यांदा म्हणजे 2 दिवस अगोदर झाला. म्हणजे तुम्ही त्याचं श्रेय मंडल आयोग लागू केला. श्रेय देणार नाहीत का? कशाबद्दल? जे केलं ते कोणीही तिथं हे बघा, जर त्यांना मराठी शिव्या घालतायत तुम्ही आमच्यासाठी केलं नाही. साहेब, तर महाराष्ट्राचा कुठलाही मुख्यमंत्री असता तर तो काही महाराष्ट्रापुरता मी सही करत नाही असं म्हणणार होता का? देशभरामध्ये मंडल आयोग लागू झालाय ना. बरं मला एक सांगा, या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या लढाईमध्ये शरदचंद्रजी पवार कुठल्या व्यासपीठावर गेले ते मला सांगू शकाल? सांगता मला? एक मिनिट सांगतो ना. नंतरच नका मला. नाही मी सांगतो ना. एक मिनिट. मी सांगतो कधी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यावर सांगतो मी. मला माहिती आहे जालन्याच्या समता परिषदेच्या चंद्ररावजी भुजबळांच्या, अरे त्याच्या अगोदर देशभरामध्ये रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, शरदजी यादव, महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर दिबा पाटील, बबनरावजी ढाकणे स्वर्गीय, शिवाजीराव बापू शेंडगे, ते जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, शब्बीरभाई अन्सारी, ही माणसं आहेत. कुठं होते पवार? कुठं होते यशवंतराव चव्हाण? सत्तेमध्ये नव्हते ते? मंडल आयोग ज्यावेळी वेळोवेळी नाकारला जात होता, 10-20 वर्ष ते भाषणात गुंडाळून ठेवला होता, त्यावेळी हे सत्तेमध्ये नव्हते? यशवंतराव चव्हाण सत्तेमध्ये नव्हते? शरदचंद्रजी पवार सत्तेमध्ये नव्हते? काय म्हणणं होतं बरं त्यांचं त्यावेळी?